महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। एकादशी निमित्ताने परिसरात यात्रेचे स्वरूप, भाविकांसाठी महिला पुरुष अशी स्वतंत्र दर्शनासाठी व्यवस्था। धुळे शहरातील मालेगाव रोडवरील पुरातन श्री विठ्ठल मंदिरात दर आषाढी एकादशी व कार्तिक एकादशीला मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात। एकादशी निमित्ताने मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। 1966 साली मंदिराची निर्मिती करण्यात आली होती। तेव्हापासून या ठिकाणी आषाढी एकादशीला मोठा उत्सव करण्यात येतो। जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाही ते धुळ्यातील विठ्ठल मंदिरात येऊन दर्शन घेतात। एकादशी निमित्ताने या परिसरात यात्रेचे स्वरूप असते। भाविकांसाठी महिला पुरुष अशी स्वतंत्र दर्शनासाठी व्यवस्था करण्यात येते। पहाटे विधिवत पूजा करून भाविकांसाठी दर्शनाला मंदिर खुले होते। रात्रभर भाविक आषाढी एकादशी निमित्ताने दर्शनासाठी येत असतात। यासह कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दलामार्फत मोठा पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला। माझं नाव अंजली दिलीप गानू आणि हे जे विठ्ठल मंदिर आहे ते माझ्या सासऱ्यांनी बांधलं। त्र्यंबक गणेश गानू यांनी 1966 साली हे मंदिर बांधून पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर मग लोकांना दर्शनासाठी ते खुलं केलं गेलं। हे जे मंदिर आहे त्याचा हा दगड सगळा आपला चक्करबर्डीची जी ह्याची क्वारी होती आमची दगडाची, तिथून सगळा दगड आला आणि पाथरवट 10 ते 12 इथे बसले, म्हणजे बसून त्यांनी प्रत्येक दगड घडवला आणि असं मंदिर हे बांधलं गेलंय। यातलं गरुड, हनुमंत, ह्याच्या ज्या मूर्ती आहेत, खाली तक्षक आहे, ते सगळं इथल्या धुळ्याच्या कारागिरांनी तयार केलंय। आणि विठोबाची जी मूर्ती आहे ती मुंबईचे शिराळकर बंधू होते, 2 जण, त्यांनी ही काळ्या संगमरवराच्या पाषाणामध्ये ही मूर्ती केलेली आहे। आणि आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी याला बरेच भक्त इथे दर्शनासाठी येतात। म्हणजे पंढरपूरला जाऊ शकत नाहीत ते धुळ्यातले आणि आजूबाजूच्या खेड्यातले वगैरे लोक खूप भक्तिभावाने इथे येऊन दर्शन घेतात। आणि पहाटे 5 पर्यंत पूजा, अभिषेक वगैरे होतो आषाढी एकादशीला आणि त्याच्यानंतर रात्री 11:30-12 पर्यंत मंदिर दर्शनासाठी खुलं। धुळ्यातली ही छोटं पंढरपूर असं समजलं जातं। त्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने लोक दर्शनासाठी येतात। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।